बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. चतुर्थ खंड भाग 3. दुःख आणि सुख, दान आणि करुणा. दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे, परंतु दारिद्र्य नाशाने सुख लाभेलच असे नाही. सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे. हा बौद्ध जीवन मार्ग होय. क्षुधा हा भयंकर रोग आहे. आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे. समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. जो आपला द्वेष करतात त्याचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. रुग्णाईत माणसात आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. लोभी माणसात आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात दुर्विकाराने नाश पावते. म्हणून वितराग पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते. जसे शेत तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात गर्वाने नाश पावते. म्हणून गर्वरहित पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणेच मानवजात विषयभोगाने नाश पावते. म्हणून अनासक्त पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धर्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे. धर्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ आहे. विजयातून द्वेष उत्पन्न होतो, कारण जीत हा दुःखी असतो. जय पराजयाची भावना सोडून जो समाधान वृत्तीत राहतो तो सुखी होतो. कामासारखा दुसरा अग्नी नाही, द्वेषासारखे चुकीचे निशाण नाही, शरीरासारखे दुसरे दुःख नाही, शांतीसारखे सुख नाही. दुसरे काय अपशब्द बोलतात, काय दुष्कृत्ये करतात, काय पूर्ण करतात व काय अपुरे सोडतात यावर दृष्टी ठेवू नका. आपण काय पूर्ण केले आणि काय अपुरे सोडले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले. जे विनयशील आहेत, जे चित्तशुद्धी व्हावे म्हणून इच्छितात, जे अनासक्त आहेत, एकांतप्रिय आहेत, ज्यांचे आचरण शुद्ध आहे, जे विवेकशील आहेत, त्यांचे जीवन नेहमीच खडतर असते. तेजस्वी घोड्याला भरधाव धावण्यासाठी चापकाचा फटकारा लागत नाही. जगामध्ये त्या तेजस्वी घोड्यासारखा कोणी आहे काय, की जो दोषास्पद नाही, ज्याला ठपका लावण्याची वेळ पडलेली नाही. कोणाशीही कठोरतेने बोलू नका. दुसऱ्याशी जसे बोलाल तसे प्रत्युत्तर येईल. क्रोधयुक्त भाषण दुःखकारक आहे आणि आघात केला तर प्रत्याघात होईल. रथाच्या चाकाला जशी खीळ त्याप्रमाणे या जीवनाला स्वातंत्र्य, सौजन्यता, सदिच्छता, निस्वार्थीपणा आहेत. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. ढोंग, खोटे बोलू नये. खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये. खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये. सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे. तथागत जसे बोलतात तसे वागतात. तथागत जसे वागतात तसे बोलतात. ते यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात. हा बौद्ध जीवन मार्ग आहे.